मैत्रिणींनो, उन्हाळा आला की आपल्याला थंडगार काय काय पिण्याची इच्छा होत असते. मग लिंबू सरबत, ताक, कैरीचं पन्ह, कोकम सरबत अशा गोष्टी आपण नेहमी पित असतो. पण त्या व्यतिरिक्त यंदाच्या उन्हाळ्यामध्ये काही असे युनिक पण पारंपरिक घरगुती पेय कोणती आहेत की ज्यानं तुम्ही हायड्रेट पण राहाल आणि तुमच्या जिभेची चव सुद्धा वाढेल. ह्या सगळ्या पेयांबाबत किंवा या ड्रिंक्स बाबतचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नंबर 1 ते म्हणजे बेलफळाचं सरबत. हो, शंकराला अगदी शंकराच्या पूजेमध्ये आपण बेलफळ वाहत असतो, पण त्या व्यतिरिक्त हे जे वूड ॲपल किंवा बेल आहे ते थंड प्रवृत्तीचं असतं, ज्याचं तुम्ही पेय यंदाच्या उन्हाळ्यामध्ये करू शकता. याचा फायदा असा आहे की पोटातली उष्णता हे कमी करतं, पचन तुमचं सुधारतं आणि उष्माघात हिट स्ट्रोक पासून सुद्धा आपलं संरक्षण ते करत असतं. आता हे बनवायचं कसं, तर बेलाचा गर काढून त्यात थोडंसं पाणी आणि चवीनुसार थोडंसं गुळ मिक्स करा आणि हे गाळून थंडगार होऊ द्या आणि नंतर ते प्या, त्याचा फायदा होईल. नंबर 2 ते म्हणजे सत्तूचं सरबत. आता सत्तू म्हणजे काय, तर भाजलेल्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ जे आहे त्याला सत्तू म्हटलं जातं. हे उत्तर भारतामध्ये खूप लोकप्रिय मानलं जातं. उन्हाळ्यामध्ये तुम्ही ह्याचं एनर्जी ड्रिंक करून किंवा असं प्रोटीन शेक सारखं काहीतरी बनवून पिऊ शकता. याचा फायदा काय, तर यामध्ये प्रोटीन भरपूर आहे, त्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं आणि हो, शरीरातलं जे तापमान आहे ते नॅचरली बॅलन्स सुद्धा यामुळे होतं. आता हे बनवायचं कसं, तर 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे सत्तूचं पीठ, थोडासा लिंबाचा रस, जिरेपूड, काळं मीठ आणि बारीक चिरलेला पुदिना टाकून ते छान मिक्स करायचं आहे आणि ते तुम्ही गाळून किंवा अगदी तुम्ही ऑफिसला जाताना सुद्धा ते कॅरी करू शकता, जे अगदी डिटॉक्स सुद्धा तुम्हाला करेल आणि ते तुम्ही थंडगार प्या. तुमचं बॉडी टेम्परेचर जे आहे ते मेंटेन राहील आणि पोट पण भरलेलं राहील. सो जर तुम्हाला डायटिंग करायची असेल तर त्यासाठी सुद्धा सर्वोत्तम पर्याय आहे. यानंतर पुदिना आणि बडीशेपचं पाणी. हो, तुम्ही ऐकताय ते अत्यंत योग्य आहे. बडीशेप आणि पुदिना या दोन्ही नैसर्गिकरित्या थंडावा देणाऱ्या गोष्टी आहेत. हे पेय जे आहे ना, ते खूप रिफ्रेशिंग आणि डिटॉक्स वॉटर सुद्धा मानलं जातं. दैनंदिन जीवनात म्हणजे फक्त उन्हाळ्यात नाही, दररोज तुम्ही ते वापरू शकता. कारण तोंडाला जर तुमच्या दुर्गंधी येत असेल, पित्ताचा प्रॉब्लेम तुम्हाला असेल, तर हे खूप फायदेशीर आहे. शरीरातला जो थंडावा आहे तो आतमधून आपलं शरीर, आपल्या बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हे खूप 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 गरजेचं आणि महत्त्वाचं मानलं जातं. तर शरीराला आतून थंडावा देणारं हे पेय नेमकं बनवायचं कसं, तर बडीशेप जी आहे, जी आपल्या घरामध्ये असते, ती रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घाला. सकाळी त्यामध्ये पुदिनाची पानं चिरून टाका, थोडीशी खडी साखर टाकून मिक्सरमधनं ते फिरवून घ्या आणि ते गाळून पाणी तुम्ही पिऊ शकता. अगदी दररोज ऑफिसला जाताना डिटॉक्स ड्रिंक म्हणून सुद्धा तुमच्या बॉटलमध्ये तुम्ही नेऊ शकता. अत्यंत थंडावा तुमच्या बॉडीला मिळतो आणि ज्यांना शारीरिकदृष्ट्या असे काही प्रॉब्लेम्स आहेत की ज्यामुळे पोटामध्ये तुम्हाला अगदी आग होते किंवा ॲसिडिटी तुमची वाढली, त्यांच्यासाठी सुद्धा हा अगदी बेस्ट पर्याय मानला जातोय. यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे गुलकंद मिल्कशेक. गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला गुलकंद हा एक उन्हाळ्यामध्ये सर्वोत्तम पर्याय मानला जातोय. यासाठी काय करायचं, तर गुलाबाचा अर्क, डोळ्यांची आग जी आहे ती होणं किंवा हातापायांना जर जळजळ होत असेल तर ते थांबवण्यासाठी खूप 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 प्रभावी मानलं जातं. आपण रोज वॉटर सुद्धा मेकअपमध्ये वापरतो की नाही, तसंच. तर बनवायचं कसं, 1 ग्लास थंड दुधामध्ये 1-2 चमचे गुलकंद आणि थोडा सब्जा जो आहे तो तुम्ही टाकून मिक्स करा. साखर न टाकताही हे पेय तुम्ही पिऊ शकता. वाटलं तर थोडंसं मध त्यामध्ये ॲड करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. लास्ट बट नॉट द लिस्ट, वाळ्याचं पाणी. वाळा ही एक सुगंधी वनस्पती आहे, जिच्यामुळे थंडावा जो आहे तो आपल्या शरीराला मिळत असतो. आता याचा फायदा काय आहे, हे पाणी प्यायल्यानं शरीराचं तापमान जे आहे ते कमी होतं आणि मन सुद्धा प्रसन्न राहतं. आता हे बनवायचं कसं, मातीच्या माठामध्ये वाळ्याची एक जुडी टाकून ती ठेवायची आणि ते पाणी दिवसभर तुम्ही प्या. अगदी डिटॉक्स वॉटर म्हणून सुद्धा हे वापरलं जातं. आता काही खास टिप्स तुम्हाला देते. उन्हाळ्यात साखरेऐवजी खडी साखर किंवा गुळ वापरणं शरीरासाठी अधिक चांगलं मानलं जातं, कारण खडी साखर साध्या साखरेपेक्षा जास्त थंडावा देत असते. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला अगदी आपल्या नेहमीच्या सरबतांच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय असं करू शकता की जे तुम्हाला एक वेगळी चव देईल आणि तुमच्या शरीरासाठी सुद्धा फायदेशीर ठरलं जाईल, याचे सगळे पर्याय मी तुम्हाला सांगितलेले आहेत. हे पर्याय तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच सांगा. हे जे सगळे पेय आहेत ते तुम्ही घरच्या घरी बनवा. कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, हा व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि ह्याचा भरपूर फायदा इतर सखींना सुद्धा होईल याची खात्री करा आणि लोकमत सखीला सुद्धा भरपूर प्रेम करा.